नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत मिडवायफरीचा IMP शॉर्ट नोट. हे म्हणजे मिडवायफरीचे IMP शॉर्ट नोट म्हणजेच टिपा. तर अँटीनेटल ॲडवाईस म्हणजेच गर्भणीचा सल्ला. आपण जो गर्भणीला म्हणजेच गरोदर स्त्रीला जो सल्ला देतो त्याच्यावरती टिप विचारली जाते 5 मार्काला. आणि मिडवायफरीचा यापूर्वीही मी भरपूर इम्पॉर्टंट टिपा अपलोड केलेल्या आहे, जसं की सोनोग्राफी झाली, गर्भणीचा आहार. तर असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती, इम्युनायझेशन शेड्यूल हे आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे. तर तुम्ही काय करसाल, जासाल मिडवायफरीची प्लेलिस्ट बघसाल त्याच्यामध्ये, आणि ॲबॉर्शन, PPH हे मी अपलोड केलेलं आहे, तर तुम्ही ते बघू शकता. तर चला प्रस्तावना बघू. बाळपण हा एक स्त्रीचा पुनर्जन्म असतो. बाळपण म्हणजे काय? प्रस्तुती. प्रस्तुती काय आहे? एका मातेचा पुन्हा एकदा जन्म होतो, असं म्हणजेच प्रस्तुती. आणि म्हणूनच मातृत्व प्राप्तीसाठी प्रस्तुतीपूर्व काळापासूनच काळजी घ्यावी लागते. तर का? आता पुनर्जन्म होणार आहे ना, तर त्यासाठी आपण गरोदरपणापासून त्या आईची काळजी घेतो. यासाठी प्रस्तुतीपूर्व तपासणी व सल्ला अत्यंत गरजेचा आहे. तर आपण टिप कशावर लिहितोय? प्रस्तुतीपूर्व सल्ला. तर मग आपल्याला ANC मदरला सल्ला आणि तिला तपासण्या करणं काय अत्यंत महत्त्वाचं आहे. तर का महत्त्वाचं आहे? कारण तिचा पुनर्जन्म होणार आहे, त्यामुळे आपल्याला गरोदर असताना त्याच्या तपासण्या करणं किंवा तिला सल्ला देणं हे महत्त्वाचं असतं. प्रत्येक गर्भवती मातेच्या प्रथम संपर्कात येणारी व्यक्ती म्हणजेच परिचारिका. आता गरोदर स्त्रीच्या म्हणजे प्रथम सर्वात जास्त लवकर कोण येणार आहे कॉन्टॅक्टमध्ये? आशा, अंगणवाडी आणि परिचारिका. म्हणजे एक परिचारिकाची, आशा पण एक परिचारिका आहे. तर मग परिचारिका संपर्कात येत असते. त्यामुळे परिचर्या प्रशिक्षणामध्ये प्रसूती व स्त्रीरोग अभ्यासक्रमाला अनन्य साधारण महत्त्व दिलेले आहे. म्हणजे सांगितलं काय तर त्याच्यामध्ये आता आता परिचर्या, जी परिचर्या आहे, आता आपल्या गावात येणारी ANM आहे. तर गरोदर राहिल्यानंतर पहिली नोंद कोण करतं? आशा करून घेते. त्यानंतर ती कोणाला सांगते? ANMला. म्हणजे प्रथम कॉन्टॅक्ट कोणाशी येतो? गरोदरबाईचा ANMशी किंवा GNMशी म्हणता येईल आपल्याला, ज्या आपल्या गावात आरोग्य परिचर्या असते तिच्याकडे. मग तिला काय शिकवलेलं तिच्या अभ्यासक्रमामध्ये? आपले ANM झाली किंवा GNM झाली. मिडवायफरी सब्जेक्ट कशासाठी आहे? आपला स्त्रीरोग आणि प्रसूती या विषयामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याला हा अभ्यासक्रमामध्ये इन्क्ल्यूड केलेलं आहे. तर याला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. तर हे महत्त्व कशासाठी दिलेलं आहे तुम्हाला समजलं पाहिजे, हे आपल्याला त्याच्यामध्ये प्रस्तावनामध्ये एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर गरोदर स्त्रीची माहिती व तपासणी ती डोळ्यासमोर ठेवून, म्हणजेच तिची सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि तिचे राहणीमान, शिक्षण, सवयी, कामाचे स्वरूप पाहून तिच्या गरजेनुसार खालील मुद्द्यांवर सल्ला दिला जातो. आता तुम्ही सांगाल, ती सपोज तुम्हाला तब्येत बारीक आहे, कुपोषित ती स्त्री किंवा कमी वयाची आई झाली, 18 वर्ष प्लस थोडंफार वय असेल तिचं, आणि ती आई गरोदर राहिली, तर त्यानंतर तुम्ही तपासणी करणार तिची. पण तपासणी कशी करणार आहे? तिची सामाजिक स्थिती, समाजामध्ये कशा समाजात राहते, तिची आर्थिक म्हणजे तिची आर्थिक स्थिती कशी आहे, पैसा वगैरे, नंतर तिची परिस्थिती कशी, तिचं राहणीमान, तिचं शिक्षण झालेलं आहे का, तिची सवयी कशा आहे, कामाचं स्वरूप, ती शेतकरी आहे का, जॉबला जाते, काय करते ती नेमकं, हे मुद्दे सर्व लक्षात ठेवून आपल्याला तिला जो आरोग्य सल्ला आहे तो द्यायचा आहे. तर समजलं? तर तुम्ही सांगसाल एखादा एकदम गरीब गरोदर माता आहे, खूप गरीब आहे, तिचं खाण्यापिण्याची पण सोय नाही आहे, ती मोलमजुरी करून सकाळ संध्याकाळचं जेवण करते, आणि तिला तुम्ही सांगसाल तू गरोदर आहे, तू काजू बदाम खा, फ्रुट्स खा, असं कर तसं कर, तर जमणार आहे, पॉसिबल ही गोष्ट नाही. तर त्यामुळे आपले हे जनरली पॉसिबल झाली पाहिजे अशा गोष्टी तिला सांगायच्या आहे. तू सोपं शेतामध्ये जे भेटेल तुला, जे फ्रीमध्ये भेटेल ते खा, फळं खा किंवा नारळ पाणी, हे स्वस्त आहे, हे तुम्ही अफोर्ड करू शकतात. तर ह्या गोष्टी आपल्याला तिला ॲडवाईस करायच्या किंवा तिला सल्ला द्यायचा आहे. समजलं? त्याच्यानंतर आपण खालील मुद्दे बघू आता. तर सर्वप्रथम पहिला मुद्दा आहे वैयक्तिक स्वच्छता. वैयक्तिक स्वच्छता म्हणजे स्वतःची हायजीन, पर्सनल हायजीन आपलं जे ते व्यवस्थित ठेवायचे. आता आपण तिला दुसरे सल्ले देण्यापूर्वी पहिला काय देणार? वैयक्तिक स्वच्छता ठेवायची. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा घ्यायचा अंघोळ. तर गरोदरपणामध्ये तेलग्रंथी जास्त कार्यरत होतात. जे आपले तेलग्रंथी आहे, ऑइली ग्लँड, ते जास्त सिक्रेट होतात. त्यामुळे घाम येतो, अंग तेलकट होते, म्हणूनच रोज अंघोळ करावी लागते. तर काय सांगितलं? पर्सनल हायजीनमध्ये गरोदर असताना काय होतं? तेलग्रंथी म्हणजे आपल्या ज्या तेल ऑइल सिक्रेट करणाऱ्या ग्रंथी आहे, त्या ग्रंथी जास्त कार्यरत होतात. कोणतंही फंक्शन त्याचं फास्ट होऊन जातं. त्यामुळे काय होतं? घाम जास्त येतो आणि अंग तेलकट होतं. म्हणून काय होतं? रोज आंघोळ करायला पाहिजे, नाही तर वास येतो अंगाचा. त्यामुळे ना रोज आंघोळ करावी. पहिलं समजलं. त्यानंतर दुसरं बघू. आता आंघोळीच्या वेळी स्तनाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तर आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा गरोदर मातेने तिच्या स्तनाची विशेष काळजी घ्यायची. त्याच्यानंतर विशेष करून प्रायमिनी
व्यवस्थित स्वच्छ करायचं किंवा व्यवस्थितचं निरीक्षण पण करायचं आहे. आपलं काही अबनॉर्मॅलिटी आल्या तर आपण डॉक्टरांना कळवू शकतो. त्यानंतर कपडे. तर कपडे कसे घालावे? गरोदरपणात स्वच्छ व सैलसर सुती कपडे घालावे. आरामदायी, कम्फर्टेबल जसं वाटेल तसं घालायचे. सुती घालायचे. जीन्स पॅन्ट तर नाही घालायची. शक्यतो पॉसिबल ते टाळायचे. जस्ट फिट वगैरे कपडे, इलास्टिक वगैरे ते वापरायचे नाही. आपला आरामदायी आणि स्वच्छ सुती कपडे वापरायचे. त्यानंतर दातांची स्वच्छता. सकाळी दात घासून तोंड स्वच्छ करावे. आपल्या तोंडाची स्वच्छता, दाताची स्वच्छता एकच येऊन जातं. नंतर केसाची स्वच्छता, नका हातपायांची स्वच्छता, हे तर काही समजून सांगायची गरज वाटत नाही मला. नंतर गर्भसंस्कार. सेकंड पॉईंट गर्भसंस्कार. तर गरोदरपणी तुम्ही जे विचार करता त्याचा तुमच्या बाळावर परिणाम होतो. आता तुम्ही जसा विचार करसाल, पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्या, जसा घ्याल तसा तो बाळावर परिणाम करणार. असं म्हणतात गर्भावर आईकडून संस्कार घडत असतात. म्हणजे जेव्हा आता कोणताही गर्भ आईच्या पोटात असेल तर त्याच्यावरती कोणाचे संस्कार पडणारे? आईचे. त्यामुळे आईकडून बाळाकडे जात असतं. तर त्यामुळे गर्भसंस्कार. आपण कसं राहिलं पाहिजे? आनंदी राहिलं पाहिजे. आता 3ऱ्या महिन्यापासून बाळाचे अनेक अवयव विकसित होत असतात. 3ऱ्या महिन्यापासून सेकंड ट्रायमेस्टरमध्ये. ज्यामुळे तुम्ही जे करता ते बाळाला समजते. तुम्ही जे करता, काम करता किंवा बोलता किंवा कोणती पण गोष्टी घ्या, कृती घ्या, ते तुम्ही करताय ना ती बाळाला समजणार. कारण त्याचे अवयव डेव्हलप झालेले, त्याचे ऑर्गन डेव्हलप झालेले. यासाठी या काळात सतत चांगले विचार व सकारात्मक विकास करा. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? पॉझिटिव्ह विचार करायचा, आनंदी राहायचं, सकारात्मक विचार करायचा, कोणाविषयी वाईट विचार करायचा का नाही. अभ्यास, तुम्ही काही ग्रंथ वाचू शकता तुमच्या याचे, कोणी गीता भागवत वाचू शकता किंवा तुम्ही कुराण वाचू शकता. यासारखं तुम्ही वाचू शकता. नेहमी तुमचं बाळ सद्गुण संपन्न आणि बुद्धिमान होणार असा विचार करा. कधी पण चांगला विचार करायचा, वाईट विचार करायचा का नाही. आता व्यायामाचं बघू शकता तुम्ही. सुखरूप गरोदरपण आणि सुलभ प्रसूतीसाठी गरोदरपणात आवश्यक शारीरिक हालचाल करणं फारसे गरजेचे आहे. आता काय व्यायाम कशासाठी करणे गरजेचं आहे? आपला नॉर्मल डिलिव्हरीसाठी. नाहीतर मग सी सेक्शनच तुम्हाला ऑप्शन राहतं. त्यामुळे आपल्याला हालचाल करणं किंवा आपली जी एक्झरसाईज आहे नॉर्मल, तर ती एक्झरसाईज करावी. जास्त हेवी नाही. सकाळ व संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरावयात जावे. सकाळी आणि संध्याकाळी काय करायचं? आपल्या मोकळ्या हवेत फिरायचे थोडेफार. मॉर्निंग वॉक असं समजून घ्या. नंतर अतिश्रमाची कामे टाळावी. अतिश्रम म्हणजे जे जास्त वजन उचलायचं वगैरे, कपडे धुणे, जास्तच काम करणे, हे कामं आपल्याला टाळायची. आता 4th पॉईंट काय आपलं? झोप व विश्रांती. तर गरोदरपणामध्ये बाईने रात्री 8 ते 9 तास झोप घ्यावी आणि दुपारी 2 तास घ्यायची. समजलं? त्यानंतर कारण गरोदरपणात तुमचा शरीरात काय होतं? अनेक बदल होत राहतात. कारण तुमच्या शरीरात एक जीव वाढतोय, याचं लक्ष ठेवायचं आहे. या बदलांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला शारीरिक आरामाची गरज असते आणि मानसिक, थोडं मेंटली पण स्टेबल व्हावं लागतं. त्यामुळे मानसिक आरामाची पण गरज असते. त्या झोपलेने आपल्याला काय होतं? आपण विश्रांती भेटते आपल्या शरीराला पण मनाला पण. त्यानंतर 5वं वाचन. आता आपण ते संस्कारामध्येच मी तुम्हाला सांगितलं पुस्तक वाचावी. गरोदर बाईंनी पुस्तके वाचावीत. हे केव्हाही चांगलंच. परंतु मनावर दडपण येईल किंवा भीती वाटेल अशी पुस्तक वाचायची नाहीये. आता काय सांगितलं? चांगली पुस्तक वाचायची, ज्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायला भेटणार आहे किंवा असं चांगलं सांगणार ते पुस्तक आपल्याला वाचायची. कशी भीताची, हॉरर सारखे, असे भीतीसारखे आपल्या मनावर दडपण येईल किंवा आपल्याला भीती वाटेल अशी पुस्तक वाचायची का नाही. समजलं? त्यानंतर आता प्रवास. आता प्रवासामध्ये तुम्ही बघू शकता 1st आणि 3rd ट्रायमेस्टरमध्ये प्रवास टाळावा. आता 1st ट्रायमेस्टरमध्ये कारण बाळाची डेव्हलप होत असते. बाळ आता थोडंच वय राहतं. फर्स्ट टाइम पहिले 3 महिने खूप पहिरा असतात, नाजूक असतात बाळासाठी. आता 1st ट्रायमेस्टरमध्ये मळमळ, उलट्यांचा त्रास असतो. त्यातच बस लागल्याने घामट वासामुळे, म्हणजे बसमध्ये बसल्यामुळे आपण काय होतं? घामट वास येतो, त्यांना उलट्याचा त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर 32 वीक्स नंतर विमान प्रवास अजिबात करू नये. म्हणजे सेकंड ट्रायमेस्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे? विमान प्रवास करायचा नाही, अजिबात नाही. त्यानंतर वाईट सवयी काय काय? तंबाखू खाणे, तंबाखू लावणे, मद्यपान करणे, अशा वाईट सवयींचा गर्भावर अनिष्ट परिणाम होतो. आता तंबाखू वगैरे किंवा मद्यपान वगैरे तुम्ही घेत असाल तर ते स्टॉप करायचे. आता घेत नाही सहसा स्त्रिया, परंतु आता घ्यायला लागल्या काही, तर त्याच्यामुळे ते घ्यायचं नाही. त्याच्यामुळे गर्भावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. त्यानंतर आहार बघा. प्रत्येक गरोदर स्त्रीस सकस, चौरस आणि पुरेसा आहाराची नितांत गरज असते. तिला कशी? चांगल्या आहाराची गरज असते. असा आहार घेण्यासाठी तिला सल्ला द्यावा. आहार म्हणजे तिला काय करायचं आहे? आपल्याला प्रत्येक गरोदर स्त्रीस काय करायचं आहे? सकस आणि चौरस आणि पुरेसा आहाराची गरज असते. चांगला आहार घ्यायचा, कारण तिच्यासाठी आहार नाही देतो आपण, तो बाळासाठी पण जातो. त्यामुळे तिला चांगल्या आहाराचा सल्ला द्यावा. आणि याच्यावरती टीप विचारली जाते, गर्भिणीचा आहार.
आता गर्भणीचा सल्ला आपण बघितला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गर्भणीचा आहार बघू. कमेंट करा फक्त. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. अजून आपला व्हिडिओ संपलेला नाही, त्यामुळे कोणीच जाणार नाही. आता नंतर बघू पतीशी संबंध. त्याच्यानंतर फर्स्ट आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये पतीशी संबंध टाळावा, कारण फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये अबॉर्शन होऊ शकते. समजलं? त्यानंतर येतं लास्ट 10 नंबरचा पॉईंट. आता 10 पॉईंट आहे, तुम्ही पटापट पाठ करून घ्यायचे मेन. त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं मनाला लिहिता येईल तेवढं लिहा, कारण मी पण लिहिलेलं पण पेपरमध्ये हे तुम्हाला लाईन टू लाईन लक्षात येणार आहे का नाही, त्यामुळे तुम्हाला मनाचा अभ्यास करायचा आहे. आता मानसिक तयारी बघा. तर गरोदरपणात व बाळंतपणात घडणाऱ्या बदलांबद्दल माहिती देऊन तिला मानसिकरित्या तयारी करायची, तिची मानसिक मेंटल मॅनेजमेंट करायची, किंवा तिचं आपल्याला समजून सांगायचं असंच होणार आहे, तुमचे बदल होणार आहे, नॉर्मल आहे. आणि याच्यामध्ये अजून एक पॉईंट ॲड करा वाटलंच, इम्युनायझेशन. तर गर्भिणीला आपल्याला त्याच्या बाळाचं जे इम्युनायझेशन होणार आहे त्याचं महत्त्व आणि इम्युनायझेशन कसं होणार आहे हे सर्व त्याचे टाइम टेबल शेड्यूल वगैरे तुम्ही त्याला अगोदर समजून सांगितला आणि त्याचे महत्त्व सांगायचे मेन पॉईंट इम्युनायझेशनचं. तर जेणेकरून ती काय करणार, त्याच्या बाळाचं एक पण इम्युनायझेशन किंवा डोस म्हणता येईल आपल्याला, तो स्किप करणार नाही आणि तो चांगल्या प्रकारे त्याचं इम्युनायझेशन पूर्ण करेल बाळ, आणि सुदृढ बाळ आपल्या आपल्या भारताला किंवा आपल्या देशाला मिळेल. समजलं? व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून काही व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. धन्यवाद.